धर्माणमर्हन्तम् नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भन्यायदीपिका। श्रीमद अभिनव धर्मभूषण यती विरचित न्याय दीपिका। प्रस्तावना बघतो आपण। त्या प्रस्तावनेमध्ये चंद्रमती माताजींनी न्याय दीपिका ही जीवनातील सर्वश्रेष्ठ निधी म्हटलेली आहे। कारण प्रति समयाला ही न्याय दीपिका जी आहे ती आनंद देणारी आहे। प्रति समयाला जे आनंद देते तीच श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ निधी तीच आहे। नक्की सर्वश्रेष्ठ निधी कोणती आहे? ती आहे सम्यक ज्ञान। कारण सम्यक ज्ञानच असं आहे की जे जीवाला प्रतिसमयाला आनंद देत। सम्यक ज्ञानच एकांताने आनंद देणार आहे। याच्या विरुद्ध बघितलं तर जे मिथ्या ज्ञान आहे ते एकांताने जीवाला दुःख देणार आहे। एकांताने दुःख देणार कोण आहे? मिथ्या ज्ञान आहे। एकांताने दुःख देणार। त्या मिथ्या ज्ञानाचंच दुसरं नाव आहे मोह। मोह म्हणा नाहीतर मिथ्या ज्ञान म्हणा, दोन्ही एका अर्थवाची आहेत। अशा त्या मोहाचं आपण वर्णन बघत होतो। गाथा नंबर 84 प्रवचन सारची, ज्याचं शीर्षक आपण काल पाहिलं होतं की अथ अनिष्ट कार्य कारण, अथ अनिष्ट कार्य कारणत्वम अभिधाय त्रिभूमिकस्य अपि मोहस्य क्षयम आसूत्रयति। काल काय सांगितलं तर मी ध्रुव काय म्हटलं? तुम्हाला जर क्षय करायचा असेल तर गाथा वाचू, तुम्हाला क्षय करायचाच नाही। कोणी कोणी गाथा वाचून आला घरी? सांगा काय असू द्या, चालू द्या, वाचू, ऐकू, करू, गरज नाही ना। जिथं आचार्य सांगते ती एकांतानं दुःख आहे म्हणून माणूस त्याच्या क्षयाचा जर उपाय सांगत असेल तर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी याचं चिंतन मनन अध्ययन झालं पाहिजे होतं, किती पारायण झाली पाहिजे होती कालपासून आतापर्यंतची।
किती चिंतन झालं पाहिजे होतं याचं कालपासून. केस जाते तर चिंतन किती चाललेलं आहे. कुठं सापडतंय, काय सापडतंय, काय मिळतंय का कुठं. परवा आपण बघितलं ना उदाहरण, काय चोपड्याला गेलतो आपण गजावरून येताना काय केलं, काय सांग, काय केलं, काय कशाचा उपाय. केस कळत असतील तर ते थांबण्यासाठीचा उपाय, असं एक व्हॉट्सॲपवर त्याचा लेख आला होता. मग त्याच्यात त्यांनी दिलं होतं साधा सोपा घरगुती उपाय आहे केस गळती थांबवण्याचा. बरोबर, त्याचे फायदे काय काय आहेत, तो उपाय कसा करावा, हे सगळं मी वाचत होतो. पण मी हे वाचलं नाही की उपाय कोणता आहे, काय सांगितलंय सोपा उपाय, घरगुती उपाय कोणता हे वाचलं नाही. त्याचे फायदे वाचले, ते कसे करायचे हे सगळं, त्याचे पॉइंट्स सगळे दिले होते, ते सगळे वाचले. लक्ष कशावर होतं, काय सांगितलंय, काय सांगितलं. आता ते माझ्या जीवनात आहे. मला आता ते तुमचे ते फायदे हे ते सगळं सगळं कळलंय, मला ते नको, मला माहिती आहे. मला ते उपाय सांगा, मी अनुभवतोय ना ते सगळं. किती जिज्ञासा, किती जिज्ञासा. ज्याचे केस गळते त्याच्यासाठी, ज्याचे गळत नाही त्याच्यासाठी नाही. त्याला काय घेणं न देणं. ज्याला टक्कलच पडलाय त्याला काय काय फरक काय पडणार म्हाताऱ्या माणसाला. बरं जाऊ दे, काय काय असलं तर त्यांनी बघणार सुद्धा नाही. तसं बघ वाचतो आपण शास्त्र. त्याला काय केस गळती मला नाहीच तर ते माझं काही प्रयोजनच नाही ना त्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं. तसा धर्म मला का करायचा, का करायचा. मोह आहे ना, एकांताने दुःख आहे असं जर मला वाटलंच नाही तर मी त्याचा नष्ट करण्याचा उपाय तर का वाचणार. किती वेळा वाचायला पाहिजे होतं. जोपर्यंत वाचत नव्हतं तोपर्यंत चैन नव्हती. तर मला चैन पडली कशी काय कालपासून आत्तापर्यंत. काय आहे एकांताने दुःख दूर करण्याचा उपाय. कारण शब्द वापरलेत, मोहस्य क्षयम आसूत्रयती. मोहाचा क्षय करण्याचा है ना उपाय रूप हे सूत्र सांगतायत. काय सूत्र सांगतेत, मोहक्षयाचं सूत्र. इतकं मोहाचं काय म्हणायचं, मोहाचा इतका पगडा आहे की मोह हे समजून पण देत नाही की मी तुला दुःख देतोय आणि तू माझा नाश कर. असं कोण करेल का. तसं तर करणार पण नाही. इतके मोहाने आंधळे झालेलो आहोत, मोहाच्या निद्रेत इतके गाढ झोपलेलो आहोत की आपल्याला मोह दुःखाचं कारण सांगून सुद्धा, एकांताने दुःखाचं कारण सांगून सुद्धा मला त्या एकांताने दुःखरूप मोहाचा नाश करण्याच्या उपायाची जिज्ञासा सुद्धा नाही. ठीक आहे ना, असेल कसं आहे, असेल दुःखरूप म्हणून काय करा. तुम्हाला करायचं असलं तर आम्हाला काय सांगतो. म्हणून तर सगळे जीव मोक्षाला जात नाहीत लगेच, कळलं.
6 महिने 8 समयाला 608 जीव का जातील? आता मला त्याचं उत्तर हळूहळू कळतंय तुमच्याकडे बघून. नाही ना नंबर लागणार. अनंत अनंत जीवातनं 608 जीव जाते. असं वाटतं कधी की सगळ्यांनाच का नाही ना, तर होणार नाही. दिसतंय ना. काही जण तर कितीतरी लांब आहेत, ज्यांना अजून याचा गंधच नाही. आणि काही जण पोचून जवळ सुद्धा आता वाटतं की हे यांना बहुतेक जायचंय म्हणून आलेच. तसं काय नसतं. आलोय आपलं, तुम्ही काहीतरी हे सांगता म्हणून आणि आम्हाला वेळ आहे म्हणून. का नाही आले का? सुनबाई मुलगा आला का? नाही आला. जायचंय ना 3:45ला. मग का सुट्टी असेल शनिवार? हा तेच की. भीती वाटत नाही म्हणून म्हटलं ना, संसाराची मोहाची भीतीच जर वाटणार नाही तर मग मी त्याचा नाश का करणार? आणि इथली भीती तर संपत नाही. भय इथलं संपतंय का? निरंतर भय आहे. पुढच्या क्षणाला माहित नाही काय होणार आहे. इच्छा किती आहे, त्याच्यातल्या किती पूर्ण होत आहे, पूर्ण करायचा प्रयत्न चाललाय, काय होणार आहे काय माहिती नाही. कशाच त्या ठिकाणी शाश्वती वाटत नाही वर्तमानात. पूर्वी जरा तर कुठंतरी जरा स्वस्थता असायची, पण आता कशी शाश्वती वाटते? कुठं बाहेर गेलाय, कुठं काय काय. आत्ता चांगला आहे तर थोड्या वेळाने काय माहित नाही. भीती किती आहे इथं. वाढत चालली भय. दिवसेंदिवस भय वाढत चाललंय, कारण समाधान घटत चाललंय. पूर्वी समाधानी होते त्यामुळं तेवढं भीती नसायची. पण आता सगळं काय आलं पण समाधान गेलं. आणि त्यामुळं मग इथं रात्री झोप येईना. ना दिन में चैन मर रात में चैन, असं आहे ना. हे कैसा जैन तर त्रास होतो. काय करतोय आपण, काय नाही. कठीण प्रसंग. नको आहे कोणाला धर्म, नको आहे. खरं तर अंतरंगातनं धर्म नको आहे. बरोबर आहे. जसं महाराज आहे गावात चौका लावायचा आहे. आता महिला मंडळाला सगळ्या दिल्यानंतर काय करावं लागतं? काय करावं? लावायचा नाही. पण आता महिला मंडळ आहे, ग्रुप आहे, आता त्याच्यात तुम्ही पुढारी आहे, गपचिप लावायला. नाहीतर मोठी महिला मंडळ तुम्हाला बायकॉट करते, मग तुम्हाला नाचू देणार नाही कार्यक्रमात. बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला नाचायचं असतं. बरोबर आहे का बायकांना? हे कार्यक्रमात भाग घ्यायचा तर सगळ्या असतो, पण त्यामुळं तिथं करावं लागतंय. ती चौका लावावं लागतं. इच्छा नाही, पण काय करणार? इलाज नाही. इच्छा नाही पण इलाज नाही, म्हणून करून करावं लागतं. अशी अडचण झाली. तसं आहे. विचित्र किती आहे मोह. म्हणून जोपर्यंत काल सांगितलं ना, डोळे उघडा उघडा. कुठले? विवेक रूपी नेत्र उघडा जरा. भेद ज्ञान करा जरा. समजून घ्या मी कोण आणि पर काय. स्वपरातलं अंतर समजून घ्यावं लागेल. किती दिवस असं करणार? परालाच मी म्हणण्यामध्ये अनंत काळ गेला आणि अनंत दुःख भोगले. काय मिळतंय? जन्म मृत्यू.
आणि एकेंद्रियादी पर्याय बघितले तर काय दुःख आहे, किती दुःख आहे. काय अवस्था आहे त्या झाडाच्या, मुंगीच्या, किड्याच्या. कर्म फलच येत नाही एकेंद्रियांना. तर झाडाच्या फांद्या तोडता, फळ तोडता, फुलं तोडता का नाही? काय काय करू शकते झाड? सांग, काय करू शकते? जसं तुम्ही शास्त्राला बसलाय, केवळ कर्म फळ चेतना भोगता. माहिती आहे का? कर्माच्या समोर तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. त्याला म्हणायची कर्म फळ चेतना. बोलायचं असतं कधी, मनात चिकार येतं. महाराजांना सुद्धा आपण बोलतो का नाही? चौक्यात बायका त्यांच्याकडनं आहार घेताना माझ्याकडनं घेत नाही. अरे महाराज अंतराय करतील, तुम्ही अंतराय करा, नाही तर उपाशी राहा, माझ्याकडनं आहार घ्यावा लागेल. महाराजांना सुद्धा बोलायचं, गुरु म्हणायचं तिकडं. महाराज तुम्ही मग त्यांच्याकडनं घेतला की त्या दिवशी कोण त्यांचा नवरा आला नव्हता. मध्ये महाराज आले दैनचंद्र प्रभू महाराज, त्यावेळेस ते नवरा आहे का तर विचारायचं ना बायकांना, आणि नसला तर म्हटले बाजूला व्हा, असं म्हणायचे. मग बायका हुशार, महाराज ती बाई आली त्यांच्याकडनं तुम्ही घेतला, माझ्याकडनं काय झालं? आता त्याच्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन, भावना आहे, चांगल्या दृष्टिकोन पण आहे. पण चांगला दृष्टिकोन हा आहे का असं बोलणं महाराजांना हे चांगलं आहे का? महाराज बरं महाराज माझ्या नवरा येऊ शकला नाही, येत नाही, ऐकत नाही, क्षमा. असं जर तुम्ही तिथं क्षमा मागितली असते तर महाराजांनी नवरा नसता तरी घेतलं असतं. पण महाराज त्यांच्याकडे घेत नाही, माझ्याकडे तुलना, ईर्षा, काय तेच. महाराजांना सुद्धा आम्ही बोलतो, तुम्ही कोण? हे आम्हाला काय नसतं. इतक्या धीट असते बायका. बरोबर आहे. नवऱ्याला बोलते का नाही तू स्नेहा? सासूबाईकडे बघते हळूच तिरक्या नजरेनं. आणि माहिती सुजाता पण म्हणणार हो लय बोलती म्हणून. बोलत नाही ती स्नेहा, उलट बोलत नाही. ह्याला संदेश घाबरती. असं होतं का? न बोलता उलट राहतं का निलिमा काकी? हा बोलता का नाही उलट? उलट बोलायचा आमचा अभिप्राय नसतो, पण बोलावं लागतंय. आणि लागून किती बोललं जातं. मग काय, बाकी सगळे गौण आहेत त्याच्यासमोर. चर्चा कशी झाली चालली? भय भय जर नसेल म्हणून लक्षणं सांगितली. सम्यदृष्टी, प्रशम, संवेग, आस्तिक्य, अनुकंपा पाहिजे. काय आपल्याजवळ? प्रशम भाव आहे का, संवेग भाव आहे का, आस्तिक्य आहे का, अनुकंपा आहे? कळतंय का? प्रशम भाव कळतो ना? शम म्हणजे शांत, प्रशम म्हणजे प्रकर्षाने शांत, त्याला म्हणायचं प्रशम भाव. कषायाची मंदता, त्याला प्रशम भाव. सम्यक दृष्टीजवळ कषायांची मंदता असते. संवेग, संसाराच्या प्रती भय असतं, आत्मगुणांच्या प्रती प्रीती असते, त्याचं नाव आहे संवेग. आस्तिक्य म्हणजे श्रद्धा आहे, धर्म आहे, देव आहे, स्वर्ग नरक आहे, मोक्ष आहे. ह्याला म्हणायचं आस्तिक्य. मी आहे, श्रद्धा, आहेपणाची श्रद्धा, धर्म आहे. आस्तिक्यच भासित होत नाही धर्माचं. मोह आहे आणि तो एकांताने दुःखरूप आहे. कसं आहे? आस्तिक्य. अनुकंपा म्हणजे दया, दयाभाव, स्वपरदया.
ही सम्यक दृष्टीमध्ये दिसून येते का नाही? त्यात सम्यक दृष्टीचे परिणाम व्यवहाराने हे सम्यक दर्शनाचं लक्षण केलेलं आहे. सम्यक दर्शनाचा आणि त्या प्रशंसा विवेकानुकंपास्तिकेचा अविनाभाव दाखवला श्लोकवार्तिकमध्ये. शुद्धात्मानुभव हे द्रव्यानुयोग सांगतं, अध्यात्म सांगतं. आगम भाषेने हे 4 लक्षणं दिली सम्यक दृष्टीची. मग नको काही तर हवं आहे, पण त्याच्यासाठी मग काय करावं लागेल? म्हटलं ना, धर्माची सगळ्यांना फळं पाहिजेत. कारण धर्माचं फळ काय? स्वर्ग आणि मोक्ष. सगळ्याला स्वर्गवासीच व्हायचंय. गेल्यानंतर काय व्हायचं? काय व्हायचंय? स्व लावायचंय का न लावायचंय? स्व लावायचंय. मग आत्ता स्व कुठं आहे? मेल्यानंतर स्व लागल कसं त्याच्या माग? जर जिवंतपणे आपण स्वला ओळखलंच नाही तर. नुसतं स्व लावला म्हणून स्वर्गवासी होणार आहे का? आयुष्यभर पाप केलं आणि त्याच्या मागे स्वर्गवासी लावला स्व म्हणजे काय ते स्वर्गात जाणार का? स्वर्गात राहतो का? समाधान आम्ही करून घ्यायचं स्वर्गवास. तर आयुष्यभर केले काय? बहुआरंभ परिग्रह, रौद्र ध्यान केलं है ना, हिंसानंद, चौर्यानंद, मृषानंद, परिग्रहानंद. काय केलं? आणि कोणासाठी? मुलांसाठी, नवऱ्यासाठी, दुसऱ्यासाठी. तुम्हाला वांग लागतं का? पण मुलाला वांग खायचं म्हटलं करावं लागतं का नाही? करावं लागतं का नाही? आणि मातेचा मोह किती काय मुलांना. मला माहित आहे ते चांगलं नाही, पण मुलाला आवडतं. आईचा मोह म्हटलं ना फार विचित्र आहे. त्याच्यामध्ये तिला हित ना अहितच कळत नाही. वर्तमानात मुलगाला सुखी ठेवायचं, मग तो मागेल ते भोग द्यायचे. त्याच्यातनं त्याला काय पाप बांधते का पुण्य बांधते हा विचार माता कधीच करत नाही का नाही? मागतोय ना द्या. आमची आई पण तशी केलेली आहे. आधी मागतोय ना द्या. कांदा मागतोय कांदा द्या, बटाटा मागतोय बटाटा द्या. द्या, त्याला आवडते. भले तिथं कधी अष्टमी आहे, चतुर्दशी आहे, काय दशलक्षण आहे, अष्टमी काय आहे ना. मग म्हणेल एकदा आई आज असा आहे नको खाऊ. नाही मला नाही खावं लागते. बर करते असू दे. देत नाही जेवायला. आज काय खायचं जा तिथं कुठं रस्त्यावर जाऊन खा. आईला ते जमतं. मुलाला कसं कंट्रोल करायचं. बायकोला ते जमतं. स्नेहा नवऱ्याला काय पुढचं पूर्ण करा वाक्य. काय नाही करणार. करून दाखवायचं जीवनात. आणि बोलताना मात्र मी बोलणार नाही. बोल काय जातं कसं कंट्रोल करायचं असं नुसतं म्हणायला येत नाही का? आणि तुझं चाललंय का असं दुसऱ्या इथं येणाऱ्या नाही बायकांचं चाललं. जे शास्त्राला येत नाही ना त्यांची चर्चे. तुम्ही सगळे चांगले आहे. म्हणजे स्त्रीमध्ये ती ताकद आहे. ताकद आहे ती. शरीराची ताकद महत्वाची नाही आहे. परिणाम भावाची ताकद. अहो बस होतंय ना. सगळ्या रिकामा होतीत नसा असं सांगते रामदेव बाबा. बायकोने आहो म्हटल्यावर आता ते आहो बी संपलंय. जाऊ दे. सांगायचं काय? हो यू कॅन डू एनिथिंग. इतकी ताकद आहे तुमच्याकडं.
पण मोहाने किती कमजोर होतो आपण. अनंत शक्तीवाला मी है ना, साध है ना, छोट्या मुलाला सुद्धा कंट्रोल करू शकत नाही. अनंत शक्ती वाला मी, पण आहे शरीरावर कंट्रोल, भोगावर कंट्रोल. कशावर कंट्रोल आहे? काय नाही, मोह. फळ काय मोहाचं? काय? हा, एकांताने दुःख. तुम्हाला आज वाटतच, परंतु गोष्ट शास्त्रात आली का नाही? सुकुमार मुनींना कोणी खाल्लं? सुकुमार नाही, सुकौशल मुनींना कोणी खाल्लं? आईनं खाल्लं. असं डायरेक्ट म्हणायचं, डायरेक्ट आईनं. कारण ती आईचेच परिणाम होते तसे. त्याला इतका सांभाळला आणि आईच्या मनाविरुद्ध दीक्षा घेतली तर मरून वाघीण झाली. द्वेष झाला. मी या मुलाला एवढं सांभाळलं, एवढं त्याच्यावर प्रेम केलं आणि ह्याने मला सोडून गेला, माझं ऐकलं नाही. आता बघतेच त्याच, वाघीण झाली, वाघीण. आणि मुनी झाले, आपला मुलगा मुली झाला. दुसऱ्याने कोणी बांधले? त्यांनी पण. मग आई बरोबर आहे. कर्माचा उदय. आईने एकट्याने मोह केलता का त्यांनी पण केलता? केव्हा सोडला त्यांनी? कुठपर्यंत संस्कार केला, ही माझी आहे मी तिचा आहे. आणि त्यांचा त्या आईच्या प्रति मोह नव्हता, पार्श्वनाथांच्या आपल्या भावाच्या प्रति मोह नव्हता. झालं की मग कर्म बांधलं ना अज्ञानात. अज्ञानाने कर्म बांधलं नव्हे, ज्ञानाने आदिनाथांनी कर्म बांधलं. 6 महिने 8 दिवस काय आहार मिळाला नाही. ज्ञानी ना अज्ञानीचं लय महत्व नाही. तिथं तुम्ही कोण आहे हे नाही, तुम्ही परिणाम कोणते करता. आत्मस्वभावाला सोडून जे परिणाम ज्या वेळेस करतात त्यानुसार तिथं स्थिती अनुभाग बंद पडणार आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण काही दोष करत नाही तेवढंच दिसतं, पण त्याच्या अगोदर केलेले दोष, त्याने बांधलेलं कर्म. आता मी आज किती चांगला आहे असं सगळेजण जरी म्हटलो तरी याचा अर्थ काय आपण वाईट काय केलेलं नाही. अनेक भावातला आहे. 70 कोडा कोडी सागराची स्थिती बांधली जाते एका समयामध्ये मिथ्यात्वाची. 70 कोडा कोडी सागराचं किती काळ माहिती आहे? सागर आणि कोडा कोडी एवढी स्थिती एका भावाने, एका समयाच्या भावाने बांधली जाते. दर्शन मोहाची, चारित्र मोहाची 40 कोडा कोडी सागर बांधली जाते. छोट्या नाही त्या स्थिती अनुभाग बनले. मग एवढा वेळ का लागतो मोक्षाला जायला? आत्ता मला समजलं, आत्ता मी ध्यान केलं आणि आत्ता मोक्षाला जावं मी. त्याला कशाला कपडे काढायचे, त्याला कशाला सगळं ध्यान करायचं, तप करायचं, आर्यंत व्हायचंय? त्या क्षणात नको सगळं संपायला, ज्या क्षणात मी चांगला झालो. गुणस्थान म्हणून आहेत हे सगळं, म्हणून त्याच्यासाठी करणं योग आहे. असं हे ज्यावेळेस वाचतो, शिकतो, आपल्याला वाटतं झालं की चांगलं झालं की विषय संपला की मी चांगलाच आहे की. ज्या क्षणाला तू चांगला झाला त्यावेळेस पासून तुझं कर्म जसं बांधायचं तसं बांधतंय. पण त्याच्या अगोदर तू जे केलं आहे ना, तिथं काही कर्म बदलली, पण काही कर्म नाही बदलू शकत. निदत्ती निकाचितवाली कर्म त्यांना फळ देऊनच भागावं लागतं. आणि त्याच्यामध्ये राग केल्याचं फळ जास्त वाईट आहे.
पार्श्वनाथाला 10 भावापर्यंत रागाचं फळ भोगावं लागलं, प्रेमाचं. आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे चांगलं आहे. प्रेम केलं तर समोरच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. कारण राग करताना आपल्याला लक्षात येत नाही की जर मी त्याच्या अनुकूल नाही परिणमलो तर त्याचं ते रागाचं रूपांतर अनंत द्वेषात होणार. सुकौशल मुनी अगोदर राग करत होते आईचा, म्हणून तर इतका द्वेष झाला. लहानपणापासून, जसं लहानपणापासून एखादा मुलगा आईचा ऐकतच नसेल तर त्याच्याप्रती द्वेष राहून त्याने काय केलं तर फार फरक पडणार नाही. जसं एखादा मुलगा व्यसनी निघाला तर त्याची संबंध तोडायला किती वेळ लागतो आई वडिलाला. आमचा त्याचा काय संबंध नाही, बाजारात त्यांनी पैसे उचलेल, काय करेल, गोंधळ घालेल, आमच्याकडे यायचं नाही, त्याचं काय मागायला पैसे बिशे. सोडू शकतात ना संबंध. मुलगा त्यांचाच असतो, तोडतेत ते. पण राग असेल तर रात्री सुद्धा झोपत नाहीत आई वडील. आणि मग ज्यावेळेस तुझं लग्न होईल आणि तू जर बायकोचं ऐकशील आणि आई वडिलाला जर ही करशील, काय होईल? मी काय केलं? मोहाने आपण अगोदर जे केलेलं असतं आपले पण म्हणलं, आयुष्यभर अनुकूल वागला आणि एकदाच प्रतिकूल वागला तर आयुष्यभरची अनुकूलता एका क्षणात विसरतो. एक प्रतिकूलता माझ्या प्रती तुला द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आज सगळं तुझ्या अनुकूल आमचं चाललंय आणि मी तुझ्या प्रतिकूल, एका कार्यामध्ये तुझ्या मी प्रतिकूल झालो तर तू माझा द्वेष करायला वेळ लावशील? सगळ्याचं असं आहे, वेळ लागत नाही द्वेष करायला. माझी इच्छा आहे अभिजितनं माझ्या मनासारखं वागावं, नाही वागला तर लगेच आपण काय करतोय? चिडतोय का नाही, कळतंय का नाही म्हणून तुला? अरे बाकी किती सगळं ऐकतोय तू आणि थोडं एखाद्या वेळेस नाही ऐकलं तर चिडायचं कारण आहे? ठीक आहे, गौन करायला पाहिजे का नको? पण होतंय का तसं? इतका इगो आहे, अहम आहे. शरीर धारण करणार तर कोणाच्या तरी द्वेषाचं कारण राहणार, रागाचं कारण राहणार. भले तुम्ही नाही पण त्याने बांधलेले कर्म आहेत, त्यामुळं त्या कर्माला तो फेडणार तर आहेच. म्हणून तर आपण बघतो अतिरेकी येऊन त्या 30 लोकांना काश्मीरमध्ये का मारते, ते 40 सैनिक का मारले गेले पहलगाम कुठं पुलवामा पुल काय का तुम्ही आम्ही का नाही मारलो गेलो? तेच 30 लोक, कितीतरी लोक होतो त्याच वेळेस तिथं, पण ते 30 लोक का मारली त्यांनी? काय त्यांचा संबंध होता त्या अतिरेक्यांचा? का मारलं त्यांनी त्यांना? आपल्याकडून किती जीव हिंसा कोणत्या कारणानं कशी होत असते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून तर स्वाध्याय करायचा, कर्णाने वाचायचं, जीव जाती ओळखायची, कुठं कुठं जीव आहे. आपल्याला रक्षा ज्या जीवांची जेवढी करता येते तेवढी आपल्या आपल्या आहे ना शक्ती अनुसार करा. आणि बाकीच्याची श्रद्धा ठेवा की नाही माझ्याकडनं हिंसा घडलीच नाही पाहिजे, जी घडते ते सुद्धा पाप आहे, मी तर माझ्यामध्ये राहो. ही भावना ज्ञानीची असते. श्वास घेताना सुद्धा त्याला त्रास होतो, ज्ञानीला हिंसा होते. कळते आपल्याला श्वास घेताना हिंसा होते का नाही? पण किती जीव मारले जातात. ह्या गोष्टी आपण म्हटलं स्थूल पंचेंद्रिय जीव मारले जाताना आपल्याला वाटतंय की हिंसा आहे. आणि आपल्याला अजून एवढं तर कळतंय किंवा शेळी बकरी कुत्रा मांजर कोंबडा कोंबडी हे मारणं पाप वाटतंय. ती इतर खाणाऱ्या लोकांना तर ते मारणारे ते विकणाऱ्या लोकांना कुठं वाटतंय? सहजतेने गळा कापते त्यांचा. कसं काय? त्यांना कुठं पाप वाटतं त्याच्यामध्ये? खाणाऱ्याला नाही, विकणाऱ्याला नाही. तुम्हाला आम्हाला काय वाटतंय? संस्कार केल्यामुळं.
असेच संस्कार वाढवायचेत, अजून अरिहंत सिद्ध बनायचंय, मुनी बनायचंय, तर महाव्रत यायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये अहिंसेचं. आणि ते केव्हा येईल? केव्हा येईल? मोह सोडला. महाव्रत केव्हा आली? मुनींना मोह सोडला. मोह सोडला. जिथं जन्मले त्या सगळ्या विषयांसंबंधी मोह सोडला, आणि म्हणून तर ते वंदनीय झाले. आणि मग पुढे तप का करतायत? का? केलेलं कर्म फेडायला, भोगण्याच्या ऐवजी तप करून त्याची निर्जरा करतायत. कारण कर्म तर सत्तेमध्ये कायम राहतं 14व्या गुणस्थानापर्यंत, सांगितलंय शास्त्रात. एक समय प्रबद्ध उदयाला येतो, एक समय प्रबद्ध बांधला जातो, आणि 1.5 समय प्रबद्ध सत्तेमध्ये राहतो. असं मोक्षाला असतोपर्यंत चाललेलं असतं. किती? कर्म आहे, आणि त्याचं मोजण्याचं माप समय प्रबद्ध सांगितलं. समय प्रबद्ध म्हणजे असंख्य, म्हणजे अनंत परमाणू असे ते प्रदेशबंध ज्याला म्हणतो आपण. आपण जेव्हा भाव करतो राग द्वेष मोह 14व्या गुणस्थानापर्यंत सांगतोय, 13व्या गुणस्थानापर्यंत धरा. तिथपर्यंत काय बनतंय? तिथं सुद्धा एक समयाला काय होतं? पहिले बांधलेले कर्म एक समय प्रबद्ध निघून जात असतात, नवीन एक समय प्रबद्ध बांधला जात असतो. मग मायनस होऊन 0 व्हायला पाहिजे. आत 1.5 समय प्रबद्ध शिल्लक राहत. एक समय प्रबद्धाची संख्या 8 मानली आहे ना, 8 अंक, तर 8 अंक प्रमाण समय प्रबद्ध उदयात निघून जातात. येऊन प्रत्येक समयाला तेवढेच 8 तेवढे बांधले जाते, आणि 12 शिल्लक राहते. 8 दीड 12 ते करणाने त्याचा विस्तार वाचावा लागतो. कसं कसं काय होत जातं ते, नाही तर 0 झाला असतो आपण. पण प्रदेशाच्या अपेक्षेने ती चर्चा सांगितली. बांधल्या अरिहंतांमध्ये सुद्धा 1.5 समय प्रबद्ध आहे. आता ती तर काय आहे? अनंत चतुष्टयवाद. असं समजायचं नाही की कर्म लगेच निघून जात आहे. शिल्लक सत्तेत किती आहे? ते सत्तेतलं कोण फेडणार? असं आहे ना. मग सुकौशल मुनींना सत्तेतलं कर्म उदयात आलेलं असतं, आणि जे उदयाला त्यावेळेस ते न्यायक राहिले. तू राग का केला त्या जीवाबरोबर? हा तुझा दोष आहे, राग करणं सुद्धा. म्हणून आपला जिनधर्मच असा आहे की जो राग आणि द्वेष दोन्ही सोडा म्हणतोय. द्वेष नव्हे फक्त, इतर सगळे द्वेष सोडा म्हणते. आपला धर्म वीत राग आहे. लक्षात घ्या राव. कर्म काय? वर्तमानातलं सगळ्याला फक्त चांगलं दिसतंय. जेवढं चांगलं केलंय तेवढंच आपल्याला दिसतंय. आपण वाईट काय काय केलं हे कोणाला लक्षात तर येते का? आणि आपण सगळं चांगलंच करत असतो. चांगलं करते सगळं. कोण मान्य सुद्धा करणार नाही की मी काय वाईट करतोय, काय वाईट केलं, मी काय वाईट केलं, काय वाईट करतोय. वाईट करत नाही असं होत नाही. चाललंय असं ते काय नाही. सांगायचं काय? काय सांगायचं? दुःख दुःख रागाने, पण तेच म्हणून तर तिथं सांगायला लागले त्रिभूमिका सांगायला लागले. एक तेवढं नाही सांगितलं द्वेष दुःख आहे किंवा अज्ञान दुःख आहे, नाही, राग सुद्धा मोहाच आहे. 3 भूमिका सांगितलं ना मोहाच्या. अज्ञान, राग आणि द्वेष. त्यातलं तुम्हाला अज्ञान वाटतंय, द्वेष वाटेल, पण राग. म्हणून तर प्रश्न आला ना, सुकौशल मुनीनं काय केलंय? त्यांच्या आईनं केलेलं कर्म ह्यांनी काय फेडायचं कारण आहे? असा लगे पक्ष येतो आपल्याला. राग का केला, का केला,
कर्म विचारते का नाही? कर्म विचारणार का नाही मला? है ना? ती द्वेष का केली तुझ्या प्रती? दुसऱ्याच्या प्रती दुसरे मुनी होते तिथं, त्यांना नाही का खाल्लं? कारण त्यांनी त्या आईच्या प्रती राग केलाच नाही. मग त्याला कशाला खाते जाऊन? ह्यालाच खाल्लं. करायचा का राग बघा. काय कळणार नाही. मोहाचं इतकं भयंकर आहे ना. हिप्नोटाईज 1 2 3 कुठं आहे काय? हिप्नोटाईज करताना कळते का काय? काय चाललंय, काय नाही, कुठं आहे मी, कोण आहे, काय झालं, काय झालं? अरे घात झाला. ही आहे मोहाने हिप्नोटाईज झालेलं. म्हणून तर म्हणतोय मुलं, माझी मुलं, मी मुलं. खाऊ घातलं का नाही वाईट? सगळेजण खाऊ घालतात का नाही वाईट? अवक्ष किंवा काय जे असेल, जसं असेल शिकवलं वाईट जातं समजा. मग उद्या त्यांना त्रास होणार का नाही त्याचा उदय आल्यावर? आणि दिसणार निमित्त दिसतं का उपादान दिसतं त्यावेळेस? कुणामुळं मला हे सगळं असं? त्या बाईनं मला खाऊ घातलं होतं तसलं, म्हणून मला आज असलं फळ व्हावं लागतंय. हाय का इथं? बघतो आता. आज मी मोहाने खाऊ घालेन, पण उद्या ते तुम्हाला ते दिसणार नाही. मोहानं प्रेमानं खाऊ घातले ते नाही दिसत. तिथं द्वेष नरकामध्ये काय होतं म्हणून तर आम्हा किती वेळा सांगते, चर्चा किती वेळा होते. आईनं प्रेमानं काजळ घातली आणि नरकामध्ये दिसलं काय? कुवावधी ज्ञानाने मला डोळा फुडती. कसं वाटतंय मला सांग? म्हणजे प्रेमानं काजळ घातलं सुद्धा त्याचं फळ काय? अज्ञान मोह संसारात भरपूर आहे, भरपूर आहे. ते असं समजू नका की थोडंसं झालं ज्ञान म्हणजे सगळं संपला, सगळ्याचा सगळा संपला म्हणून. आणि आपला थोडा संपला म्हणजे आपला पण सगळा संपला असं काय कल्पना करायची गरज नाही. थोडा संपलाय आहे ना, बहुत बाकी, असं समजून आपल्याला पुरुषार्थ करायला पाहिजे. उपदेश देणार भरपूर संपलाय, थोडा राहिलाय. तर वर सरकवायचं असतं. माता वर, तर जिनवानी माता आपल्याला वर सरकवते. पण आपल्याला पुरुषार्थ कसा करायचा? थोडा संपलाय असंच आपण आपल्याकडे बघायला पाहिजे. तर आपल्यातला मोह आपण प्रकर्षाने नष्ट करायचा पुरुषार्थ करू. आणि तुम्ही शास्त्राला आलाय, तुमच्यासारखे चांगले लोक जगात कोणी नाहीत. तुम्हाला इथं पण मी जर सारखी नावच ठेवली, काय नाही, तुम्हाला जमणारच नाही. तुम्हाला धर्मच संशक होऊ शकत नाही. तुम्ही अमुक करत नाही, तुम्ही तमुक करत नाही, तुम्हाला असं नाही, तसं नाही, पाणी गाळत नाही, काय देवदर्शन नाही, किंवा काय जे काय गुरु सेवा नाही काय, असं म्हणून जर सारखं म्हणलं, तुम्ही काय म्हणणार? जाऊ दे. काय नाही, एवढं सगळं शास्त्राला येऊन सगळं सेवा करून सुद्धा नावच ठेवताय. कसं वाटतंय? घरामध्ये सगळं काम तू केलं तरी सासूबाई म्हटलं काहीच करत नाही तर कसं वाटेल? छान वाटेल? नाही ना? आणि असं होतं का नाही मग? ही प्रश्न अवघड आहे. तर सांगायचं असं आहे, ह्याच्यामुळं मला परत द्वेष होणार. असं राग आणि द्वेष असं ते एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलेलं. म्हणून इथं त्रिभूमिकस्यापि शब्द वापरला. एक नाही आहे मोह. काय शब्द वापरला? अथ अनिष्ट कार्यकारणत्व विधाय त्रिभूमिकस्यापि मोहस्य क्षयमासूत्रयति. काय दिलं? 3 प्रकार के मोह को. 3 प्रकार, एक प्रकार नाही मोहाचा. पण त्याचा नाश करण्यासाठी हे सूत्र सांगतो. पण मला त्याचा नाश करायचाच आहे असं म्हणून आपण जर या सूत्राला कुठेतरी बघितलं तर आपल्याला समजेल काय 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 चाललंय आणि मला मग काय केलं पाहिजे. पुढच्या गाथेचं शीर्षक तसंच दिलं त्यांनी. काय दिलं बघा? 84 गाथेला शीर्षक माहिती आहे? अथ आम्ही भी लिंगैहि उपलभ्य उद्भवंत एव निशुंभनीय इति विभावयति.
आता या विशिष्ट चिन्हाच्या द्वारे त्या मोहाला समजल्यानंतर काय करायचं है ना, जिथं उत्पन्न होते तिथंच नष्ट करायचं असं शीर्षक. नाहीतर मग समजलं असं चिन्ह आहे, याला अज्ञानाला मोहन ते, रागाला मोहन ते, बरं समजले न. अरे साप आहे चावल समजलं की त्याच्याशीच खेळत बसायचं का? काय करायचं? त्याला पहिल्यांदा बाहेर काढायचं. उद्भवंत येव, पिल्लू आहे, जन्मलंय, पिल्लू आहे, पिल्लू आहे, ठेव तू दूध पाजणार त्या सापाच्या पिल्लाला, पाजतो का? का पिल्लू तर काय चावतंय काय? बघ काय होतंय, कळते नाही. पिल्लू असलं तरी सुद्धा सापाच आहे, ती सापाच आहे. तेव्हा त्याला पिल्लू आहे म्हणून त्याच्यावर दया वाया करत नाही आपण. बाहेर मोहाचं पिल्लू आहे, कोण? ध्रुव. त्याला मोहाचं पिल्लू म्हणायचं. काय विहान? कोणाचं पिल्लू आहे? सापाचं पिल्लू आहे. सापाचंच आहे का नाही? सापाचं म्हणल्यावर बरं वाटतंय का? मोहाचं. पण ते मोहाचं पिल्लू गोड आहे. कसं आहे? कौतुक किती आहे? किती कौतुक आहे? देवापेक्षा जास्त. देवाच्या गुणांचं एवढं कौतुक आपल्याला होणार नाही तेवढं आपल्या नातवाच्या गुणांचं कौतुक होतंय का नाही? कारण देव कोणाची, विहान कोणाचा? सांगा. विहान माझा, देव तुमची. अडचण अशी. गुणीषु प्रमोदम. कोण आहे गुणी? कोण आहे? किती कौतुक वाटायला पाहिजे. छोट्या विहानचं किती कौतुक आहे आणि महान देवाचं किती कौतुक आहे सांगा. नाही सांगणार? विचार करण्यासारख्या गोष्टी असते. शास्त्रात सगळं खरं सांगितलेलं. आपल्या आपल्या हिताच्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याच्यावर चिंतन करून आपलं दुःख संपवायचंय. ओम नमः.